जगात तिसरे महायुद्ध होणार, देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, पाऊस कसा राहणार या संदर्भात सोलापूरच्या सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेतील भविष्यवाणी खरी ठरली। 900 वर्षापासूनची परंपरा सोलापूरच्या सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये एक भाकणूक केली जाते। यावर्षी ती भाकणूक जानेवारी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आली होती। त्यावेळेस त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं, पण आज जेव्हा जग युद्धाच्या आगीमध्ये आहे, तसेच पावसाला पाहून दुष्काळ पडणार की महागाईचा भडका उडणार हे असे सर्वजण बोलत असतात। हीच परिस्थिती आता सध्याची घडलेली आहे। त्याविषयी यात्रेविषयी आधीच सांगितलं गेलं होतं, आधीच भविष्यवाणी केली गेली होती। खरं तर या भाकणुकीमध्ये 5 मोठ्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या, त्यातल्या 3 तर आता खऱ्या ठरत आहेत, पण आणखीन 2 भविष्यवाणी या अतिशय भयानक आहेत। यातील एक पावसासंदर्भातली असून दुसरी भविष्यवाणी ही महाराष्ट्रातल्या खास करून लोकांसाठी आहे। ही भविष्यवाणी एका निष्पाप वसाराच्या हालचालीतून करण्यात येते। त्यावरून येणाऱ्या वर्षाचा काळ वेळ ठरवला जातो। यंदाचा जो काही 16 झाला तो साधा नव्हता। रात्री 11:30च्या दरम्यान होमयुद्धीचा 16 संपतो आणि त्यानंतर ते रहस्यमय भाकणूक करण्यात येते। जेव्हा एका वासराला तिथे आणले जाते तेव्हा वासराला दिवसभर उपाशी ठेवले जाते। त्याच्यासमोर अनेक वस्तू ठेवल्या जातात। त्या कोणत्या वस्तूला स्पर्श करेल, मलमूत्र करेल का, ते थरथरेल का, ते स्थिर उभारेल का, यावरून काही महत्त्वाच्या भविष्यवाणी केल्या जातात। यावर्षी जानेवारीमध्ये ही भविष्यवाणी करण्यात आलेली होती। सुरुवातीला सगळ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता ती भविष्यवाणी खरी ठरते। आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की भविष्यवाणी आणखी काय भविष्यवाणी या भविष्यवाणीमध्ये केलेल्या आहेत, ज्यामुळेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोलापूरच्या सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेमधील वासराच्या भाकणुकीमध्ये काय भविष्यवाणी केले गेले आहेत, पावसाची स्थिती नेमकी कशी असणार आहे, राजकारणामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, शेतकऱ्यासाठी कोणते पीक चांगले येणार आहे, कोणते पिके वाया जाणार आहेत, जाणून घेऊया थरारक आणि तितक्याच महत्त्वाच्या भाकणुकीचा सविस्तर रिपोर्ट। सोलापूरमध्ये सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये करण्यात आलेल्या 5 भविष्यवाण्या याविषयीची माहिती आपण घेतोय। नेमकं आता पुढे काय होणार, आत्तापर्यंत सांगितलेल्या 5 पैकी 3 भविष्यवाण्या तर खऱ्या ठरल्यात, पण पुढच्या 2 भविष्यवाण्या काय आहेत यासाठी आपल्याला त्या भविष्यवाणीची खरी माहिती जाणून घ्यावी लागेल। आता लोकांचा भरोसा बसत नाही, पण गेल्या 900 वर्षापासून सोलापूरचे महाराज यात्रा भरते। त्यावेळेस अख्खं शहर भक्तिसागरात न्हावून निघत असतं। त्या दिवशी रात्री 11:30 वाजता होमविधीचा ओळा आटोपला जातो। 7 ही मानाचे नंदीध्वज ते जणू साक्षात शिवभक्तीचे प्रतीक आहेत। ते अतिशय डोलत मिरवणुकीने डॉक्टर निर्मल कुमार फुडुकले सभागृहासमोर भाकणूक स्थळी या ठिकाणी दाखल होत असतात। त्यावेळेस त्या 5 भविष्यवाणी करण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिल्या 3 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, पण त्यानंतरच्या 2 ज्या काही भविष्यवाण्या आहेत त्या सगळ्या धक्कादायक आहेत। त्यामध्ये पावसासंदर्भाच्या आहेत, तर दुसरी काही महाराष्ट्रातल्या खास करून लोकांच्या आहेत। त्यावेळेस वातावरणात एक वेगळा ताण होता। हजारो भाविकांच्या नजरा खेळल्या होत्या त्या एका जागेकडे जिथे महाराष्ट्राच्या भविष्यवाण्याची मांडणी होणार होती। 7ही नंदीध्वज एका रांगेत शिस्तीत उभे करण्यात आले होते। दिव्याच्या प्रकाशात ते नंदीध्वज जितके तेजस्वी दिसत होते, तितकीच रात्रीची शांतता आणि भविष्यातील गूढ संकेत देण्यास आतुर होती। आता प्रतीक्षा होती ती मुख्य पात्राची, अर्थात भाकणूक करणाऱ्या त्या वासराची। हे वासरू साधं नसून तर मानकरी देशमुख यांच्या शेतातील या वासराला दिवसभर उपाशी ठेवण्यात आलं होतं। आता ही परंपरा आहे, कारण असं मानलं जातं की रिकाम्या पोटी असलेला जीव निसर्गाच्या लहरीची जास्त त्याच्याशी जोडला जातो। वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करत त्या वासराला भाकणूकस्थळी आणलं गेलं। मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी वासराच्या गळ्यात मायेने घोंगडं घातलं, त्याचा सन्मान केला। घागरीतून आणलेल्या पवित्र जलानं त्याचे पाय धुतले, कपाळावर हळद कुंकवाचा टिळा लावून त्याला साक्षात निसर्गाचं दूध मानून त्याला वंदन करण्यात आलं आणि वासरासमोर विविध प्रकारचे नैवेद्य मांडण्यात आले होते। त्यामध्ये गाजर होते, गूळ होते, खोबरे होते, बोर, ऊस आणि विविध 18 प्रकारची धान्य होती। ही धान्य म्हणजे केवळ अन्न नव्हतं,
त्या वर्षातल्या शेतकऱ्याच्या घामाचं फळ होतं. पण वासरू जिथे आल्यावर असं काही घडलं ते पाहून उपस्थित असणाऱ्या जाणकारावर कपाळावर आट्या पडल्या. जसं वासरू भाकणूक स्थळावर आलं तसं ते शांत उभं राहण्याऐवजी प्रचंड ओरडलं. वासराचा तो आवाज, ओरडण्याचा आवाज आणि रात्रीच्या शांततेत घुमला आणि प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. वासरू आल्या आल्या ओरडलं, याचा संकेत काय होतो? अनुभवी मानकरी हिरे हब्बू यांनी कबूल केले की वासराचा तो आवाज ऐकून मलाही थोडा धक्का बसला. तो नेमका कशाचा संकेत आहे हे काळच ठरवेल. पण एवढ्यावरच थांबलं नाही, तर वासरू प्रचंड चलबिचल झालं होतं. ते एका जागी स्थिर उभा राहत नव्हतं, इकडून तिकडे फिरत होतं. जणू काही त्याला काहीतरी सांगायचं होतं. तो येणाऱ्या काळातील अस्थिरतेचा जी काही अस्थिरता आहे त्या अस्थिरतेचा इशारा देत होतं. भाकणूक स्थळावर वासराची ही अवस्था पाहून राजकारणात आणि देशाच्या परिस्थितीत मोठी काही अस्थिरता निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. आता खरं तर ते वासरू आणण्यात आलं आणि आता या वासराची भाकणूक करण्यात आली होती. सगळ्यात आधी त्यांनी अस्थिरतेचा इशारा दिला होता. त्यानंतर त्या वासराला पुढे करण्यात आलं. त्याने एका गोष्टीला स्पर्श केला. जिभेने किंवा त्याच्या तोंडाने ती वस्तू, एक लाल वस्तू, म्हणजे लाल रंगाच्या संदर्भातील वस्तू ज्या आहेत त्याच्या किमतीच्या बाबतीत एक धक्कादायक इथे गोष्ट सांगण्यात लाल रंगाची वस्तू मोठी अडचण निर्माण होणार असं वेळी या ठिकाणी सांगण्यात आलं. जे लाल रंगात जे काही पीक असेल त्याचाही प्रॉब्लेम होईल. जसं आत्ताच्या काळामध्ये LPG गॅस सिलेंडरचा कलर लाल आहे, तर अगदी त्याच्यामुळेच ती भविष्यवाणी खरी ठरली की काय, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा अंदाज जो होता ती अस्थिरता खरी त्या ठिकाणी ठरताना दिसली. कारण की जगामध्ये संपूर्ण अस्थिरता निर्माण झाली आहे. भविष्यवाणी जानेवारीत झाली, पण युद्ध 28 फेब्रुवारी सुरू झालं. म्हणजेच याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. आता भविष्यवाणीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे पावसाचा. आता वासरासमोर ठेवलेल्या धान्यापैकी त्याने कोणत्या गोष्टीला आधी स्पर्श केला यावरून पीक पाण्याचे भवितव्य ठरवलं जातं. यंदाचा वासराचा अंदाज घेताना हिरे हब्बू यांनी स्पष्ट केले की पीक पाणी समाधानकारक असेल. गेल्या वर्षीप्रमाणेच पाऊस पडणार आहे. फार मोठी चिंता करण्याचं कारण नाही. पण वासराची जी काही अस्थिरता दिसून आली ती केवळ पावसापुरती मर्यादित नव्हती. जेव्हा वासरू एका जागी उभं राहत नव्हतं तेव्हा त्याचा संबंध देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणाशी जोडला जातो. आता तुम्ही या भाकणुकीचा इतिहास आणि त्यातील काही धक्कादायक संकेत ऐकले, पण एक गोष्ट इथं स्पष्ट करणे अतिशय गरजेचं आहे. हे चॅनेल आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ही 900 वर्षापूर्वीची एक परंपरा आहे. आता आम्ही ती केवळ शक्यता म्हणून तुमच्या समोर मांडत आहोत. या गोष्टी 100% खऱ्या ठरतील असा कोणताही दावा आम्ही करत नाही. आम्ही परंपरा देखील करत नाही. शेवटी निसर्ग आणि काळाची गती कोणालाच पूर्णपणे ओळखता येत नाही. पण तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीने जानेवारीमध्ये भाकणूक झाली त्यानंतर फेब्रुवारीपासून जागतिक स्तरावर जी काही उलथापालथ सुरू झाली तो केवळ योगायोग आहे की परंपरा खरोखरच एक काही गुड ठरले? तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे ज्याची भीती होती सर्वांना. बघा, ते म्हणजे राजकीय अस्थिरता. आता वासराने ज्या पद्धतीने भाकणूक केली, आता भाकणूक स्थळी वासरू थरथरत होतं. त्या एका ठिकाणी स्थिर उभं राहत नव्हतं, ज्यावरून जाणकारांनी राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत दिलेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलं की पाहता भविष्यवाणी चिंतेत भर टाकणारे नक्कीच आहे. सत्ता संघर्ष, पक्षांतर, अनेक बदल यामुळे सर्वसामान्य आता येणाऱ्या लोकांकडे जे काही शक्यता देखील लक्षात येत आहे की ही केवळ शक्यता नाही तर लोकशाही जनता जनाधारच असते. त्यामुळे राजकारणाची दिशा शेवटी जनताच ठरवत असते. त्यामुळं काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे म्हणजे घडामोडी आपल्याला पाहायला मिळू शकतात की कमेंट्समध्ये तुमची भविष्यवाणी नक्की सांगा. शेतकरी बांधवांनो, या भाकणुकीत एक दिलासादायक आणि खूप पण म्हणजे सावध करणारा एक इशारा आहे. पाऊस गेल्या वर्षापासूनच काही असं जरी सांगितलं की वासराचे चलबचल आणि ही पिकाबाबत आणि निसर्गाच्या लहरीपणामुळं जे काही सूचक आहे आणि लाल वस्तूच्या महागाईचा जो उल्लेख केला आहे त्यात आपण थेट आपल्या रोजच्या जगात जगण्यातल्या शेतीमालाच्या वस्तू असू शकतो, गॅस सिलेंडर असो किंवा लाल रंगाची पिके
जसे की मिरची, डाळिंब भावाभावात मोठी चढ उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो नियोजित पद्धतीने शेती करणं आता गरज बनले. शेवटी या सर्व भविष्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. संकट येणार म्हटल्यावर आपण सावध व्हायला पाहिजे, एवढाच याचा अर्थ घ्यावा. आम्ही पुढे काय सांगतो गोष्टी या कुठल्याही गोष्टीची आम्ही पुष्टी करत नाही, केवळ ही एक शक्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्कीच आपल्या जे काही भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करून ठेवा. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. 2026 बद्दलच्या तुमच्या मनात काय शंका आहेत, तुम्हाला काय वाटतं, हे सर्व तुम्हाला वर्षभर खरोखरच संघर्षात जाईल की क्या सुखरूप जाईल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.